स्कोर किती झाला? आता एक काढलाय. हो एक काढला. 18 झाले 18. हो भाई नाही बोला का ना. हॅलो, धन्यवाद. थोड्याशा व्यत्ययानंतर पुन्हा एकदा सामना सुरू होताना पाहायला मिळतोय. गोदडवाडी संघाची धावसंख्या होती ती 18 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतो तो सोहेल शेख याच्या बॅटमधून. आता मात्र जबाबदारी आली आहे ती सोहेलकडे. आपल्या संघाचं नेतृत्व करताना या ठिकाणी एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात मोलाचा वाटा उचलावा लागेल. त्याचबरोबर आता मात्र स्ट्राईकवर फलंदाजी करतो तो अनिल पालांडे. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू खाली येतोय शुभम आणि या ठिकाणी गडी बाद होतोय. 5वा हादरा बसतोय अनिल पालांडे याच्या स्वरूपात. 5 गडी बाद 19 धावा धाव फलकात लागताना पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतंय. आता मात्र अनिल पालांडे याची जागा घेण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाज शाहिद गोदड. आणि गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो तो वैयक्तिक पहिल्या संघातर्फे 4थं षटक घेऊन येतोय तो सूरज करलकर. पूर्ण सामन्याचा लेखाजोखा 2 षटकात 10 धावा खर्च करतोय. 3 गडी बाद करतोय स्वप्नील आसोलकर. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली होती. आता मात्र सूरज करलकर सोहेल आणि या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. मुन्ना करलकर या ठिकाणी अतिशय गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गच्चा क्षेत्ररक्षणाच्या या ठिकाणी सोहेल शेख बाद होऊ शकला असता, परंतु या ठिकाणी एक खराब क्षेत्ररक्षणाचा या ठिकाणी नमुना पाहायला मिळतोय. एक धावांनी संघाच्या धावसंख्येवर संघाची धावसंख्या होती ती 20 धावा. सेमीफायनलचा दुसरा सामना, याआधीचा पहिला सेमीफायनलचा सामना मानगाव संघावर मात करत यंगस्टार आवळेगाव संघ या ठिकाणी अंतिम सामन्यात प्रवेश करतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती सूरज करलकर याची. आता मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जात अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी अक्षय याचं. एकेरी धाव मिळते. एकेरी धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या होती ती 21 धावा. 5 गडी बाद 21 धावा. आता मात्र मोठा फटका. पुन्हा एकदा या ठिकाणी वारंवार मोठे फटके मारण्याचे प्रयत्न फसतायत. चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रात एकेरी धावेसाठी. एकेरी धावेने संघाच्या धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या होते ती 22 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती सूरज करलकर यांची. आता मात्र स्ट्राईकवर फलंदाजी करतोय तो सोहेल शेख. एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत खेळाडू वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, मात्र वारंवार चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय एकेरी धावेसाठी. एकेरी धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या होती ती 23 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल बाव संघाकडून. सातेरी पावशी संघ, सचिन स्पोर्ट बाव संघ हा सातेरी पावशी संघाच्या नावावर खेळताना पाहिला. म्हणजे या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जोरदार अपील होतोय, परंतु या ठिकाणी चेंडू मात्र निर्धाव जातोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 23. आता मात्र एक नवोदित गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय.
शेवटचं षटक कोणता गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करेल? एक झेल या ठिकाणी किती महागडा होऊ शकतो या शेवटच्या षटकात नक्कीच पाहायला मिळेल. आता मात्र नवीन गोलंदाज पाहायला मिळतो तो अक्षय मलिंगा. अक्षय आसोलकर उजव्या हाताचा एक काफी गोलंदाज मलिंगा मिनी मलिंगा. संघाची धावसंख्या होती 23 धावा. 24 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 23 धावा. सेमीफायनलचा पहिला सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठे फटके मारण्याच्या नादात या ठिकाणी बरीच गडी बाद होत आहेत. अक्षयाचा पहिला चेंडू या ठिकाणी मात्र शाहिद गोदर आपली काय रे धन्यवाद. धावा झाल्या त्या 23. शाहिदला मात्र बलिदान करावं लागतंय. धावबाद होतोय. नक्कीच शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि सोहेल शेख नक्कीच मोठे फटके बांधण्याचा प्रयत्न करेल. सेमीफायनलचा सामना आहे. त्याच प्रकारे तशी धावसंख्या मात्र काहीशी वाटत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय. क्षेत्ररक्षणात बदल करताना कर्णधार स्वप्नील. अक्षय गोलंदाजीसाठी तयार. यॉर्कर पकडता चेंडू सुरेखा चेंडू. पंचांकडे दाद मागतोय. सोहेलला मात्र चेंडू समजत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. धाव संख्या झाली ती 24 धावा. अंतिम षटक आहे. नक्कीच हाणामारीचं षटक आहे. मोठे फटके बघायला मिळतील आपल्याला. अक्षय सुरेख गोलंदाजी करतोय. आता मात्र चेंडू हवेत आहे. साई चेंडूच्या खाली कोणतीही चूक करत नाही परंतु झेल मात्र सुटतोय. कसं तिच्या पायाला लागलाय तरी पण प्रयत्न पहा. नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी आहे. साईचा प्रयत्न केला. चेंडू मात्र निर्धाव जातोय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 24 धावा. 23 धावा माफ करा. नाही रन नाही. 23 धावा. अक्षय चौथा चेंडू घेऊन फुलटॉस चेंडू आणि चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. फटका चांगला होता परंतु पंच चेतन मोरुचकर एका धावेची घोषणा करतायत. एका धावेने संघाची धाव संख्येत वाढ होते. धावा झाल्या त्या 24 धावा. मला वाटतं षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. अक्षय सुंदर गोलंदाजी करतोय. श्रीलंकेच्या मलिंगासारखी गोलंदाजीची आपण पाहिली त्याच प्रकारे अक्षय तसंच गोलंदाजी करताना आपल्याला पाहताना दिसतोय. महापुरुष क्रिकेट संघ कडावल आयोजित भगवा चषक 2026. चेतन बॉल घे नाही तर इकडे बघ चेतन. अंतिम पर्वापर्यंत आपण आलोय. थोड्याच वेळात महाअंतिम सामना यंगस्टर आवळेगाव अंतिम सामन्यात दाखल झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अक्षय सामना करेल तो सोहेल शेख. सुंदर फटका. हवाई फायर डायरेक्ट चंद्रार षटकार. सोहेलचं जीवनदान मिळालं होतं त्याचा पुरेपूर फायदा घेतोय आणि 6 धावा. संघाची धावसंख्या होते ती 30 धावा. शेवटचा चेंडू असेल अक्षयाचा. शेवटच्या चेंडूवरती नक्कीच आपल्याला चौकार किंवा षटकार बघायला मिळेल. मला वाटतं मी म्हटल्याप्रमाणे सोहेल वन मॅन आर्मी सारखा लढला आणि 36 धावा झाल्या. विजयासाठी 30 चेंडू आणि 37 धावांचे आव्हान. नक्कीच माफक असं आव्हान आहे. तरी पण कुडाळ संघामध्ये देखील उत्कृष्ट गोलंदाजांचा भरणा आहे. नक्कीच आव्हान जेवढं सोपं असलं तरी पण गोलंदाजी मात्र कुडाळ संघाकडे चांगली आहे. मॅच रंगतदार होणार
30 चेंडू आणि 37 सातेरी पावशी विरुद्ध कुडा गोदळवाडी संघाने 5 षटकांच्या मोबदल्यात 36 धावा केल्या आणि विजयासाठी 37 धावांचं आव्हान ठेवलंय. 30 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. चला कुडा संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सलामीचे फलंदाज सातेरी पावशी, कृपया सलामीचे फलंदाज पाठवा. यानंतर थोड्याच वेळात आनंद घेताना तुम्ही स्क्रीनवर दिसत आहात. ऋषिकेश कल्याणकर, कृपया हात वरती करायचा आहे. स्क्रीनवर दिसताय तुम्ही, नक्कीच धन्यवाद. चेंडू 37 धावा. चला सोहेल, कृपया त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. अंतिम सामना आपल्याला खेळवायचा आहे. सहकार्य करा. 30 चेंडू आणि 37 धावा. हजारोच्या संख्येने क्रीडा रसिक उपस्थित आहेत. या सर्व क्रीडा रसिकांचं मी महापुरुष क्रिकेट मंडळाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो आणि त्यांचं स्वागत देखील करतोय. 30 चेंडू 37 धावा. कृपया रस्त्यावरती कोणी बाईक लावू नये विनंती असेल. पहिल्या षटक घेऊन मॅन फ्रॉम कुडाळ सोहेल शेख, सलामीला आलेला फलंदाज सूरज आणि स्वप्नील असोलकर. मापक असं आव्हान आहे, तरी पण गोलंदाज देखील चांगले आहेत. सोहेल असो, रोहन असो, स्वतः सामन्याला सुरुवात. 30 चेंडू 37 धावा. सुरेखा फटका, कव्हरचा फटका. प्रथमेश
कशी चूक करतोय, हाताचा चेंडू सोडतोय, एक धाव पूर्ण होतोय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल आणि 2 धावांनी संघाचं मात्र खातं खोलतोय. धाव संख्या 2 ने वाढते. धावा झाले त्या बिनबाद 2 धावा. पहिलाच सुंदर असा देखना फटका. प्रथमेश मात्र काहीस क्षेत्ररक्षण गचाळ करतोय. संयमी सुरुवात. 2 धावा झाल्यात. पुन्हा एकदा सोहेल गोलंदाजी मार्कवर. फुटॉ चेंडू होता, बॅटची कट लागून चेंडू जातो घोषित क्षेत्राच्या बाजूने, अजूनही गेला नाहीये आणि 1 धाव. 3 धावा झाल्या आहेत. बिनबाद 3 धावा. दरम्यान चालू असलेला सामना कुडाळ गोदडवाडी विरुद्ध सातेरी पावशी. गोदडवाडी संघाने 5 षटकांच्या मोबदल्यात 36 धावा केल्या आणि विजयासाठी 37 धावांचं आव्हान ठेवलं. त्याचा पाठलाग करताना धावा झाल्या त्या 2 चेंडू 3 धावा. आता मात्र स्ट्राईकला तो बऱ्याच वेळानंतर स्वप्नील मोठे फटके मारू शकतो. गोलंदाजी सुरेख केली होती. पॉवर प्लेचं षटक आहे, नक्कीच फायदा घेईल असं मला वाटतंय. क्षेत्ररक्षणात बदल होतोय. 2 क्षेत्ररक्षक बाहेर असतील पॉवर प्ले सर्कलच्या बाहेर. 2 चेंडू 3 धावा. तर मात्र सुरेख फटका, एक देखना फटका स्वप्नीलच्या बॅट मधून निघतोय, परंतु त्याच तोडी सुरेख क्षेत्ररक्षण. रोहन कुंभार मॅन फ्रॉम कुडाळ सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आणि 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांची संघाची धावसंख्येत वाढ. बिनगडी बाद 5 धावा. फटका चांगला होता, त्याच तोडीत क्षेत्ररक्षण पहा, एका हाताने चेंडू अडवला आणि 2 धावा वाचवतोय रोहन. 3 चेंडू आणि 5 धावा झालेल्या आहेत. अजूनही विजयासाठी 32 धावांचं आवाहन. आता मात्र एक वेगवान चेंडू. स्वप्नीलला मात्र काही चेंडू समजत नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या स्थिरावते 5 या धावसंख्येवर. मला वाटतं षटकातील 5वा 4था चेंडू असेल. फुलटॉ चेंडू, सुरेख फटका नाही, चेंडू मात्र अडतोय. अनिल पालंडे स्वतः सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे आणि बॅकअप देखील क्षेत्ररक्षण देखील चांगलं होतंय. धावसंख्या देखील वाढवते. धावसंख्या झाली ती बिनबाद 6 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. 37 धावांचा पाठलाग करताना 1 चेंडू बाकी असेल. शेवटचा चेंडू सोहेल शेख सामना करेल तो मॅन फ्रॉम बाव सूरज करलकर. खूपच टप्प्याचा चेंडू गडी बाद होऊ शकतो आणि सुरेख थ्रो, अचूक टप्पा, अचूक थ्रो. सूरज बाद होतोय. पहिला हादरा बसतोय 6 या धावसंख्येवर. स्वतःच्या गोलंदाजीवरती स्वतः धावत जाऊन एक सुरेख थ्रो मारतोय. षटक संपतंय. तरी पावशी 37 धावांचा पाठलाग करताना पावशी संघ पहिल्या षटकात 6 धावा करतोय. आता मात्र विजयासाठी 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण या कडावलगाव मध्ये प्रथमच युट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा लाईव्ह दाखवतोय. नक्कीच यावर्षी आम्ही शेवटच्या दिवशी लाईव्ह स्पर्धा दाखवतोय. नक्कीच पुढल्या वर्षी आम्ही सलग 3 दिवस ही स्पर्धा लाईव्ह दाखवू आम्ही असं निश्चय केलाय. नक्कीच आम्हाला जर शेखर परब यांनी आम्हाला साथ दिली तर आम्ही पुढच्या वर्षी देखील कंटिन्युअस 3 दिवस ही स्पर्धा आम्ही युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवू. 24 चेंडू आणि 31 धावा. नवीन गोलंदाज अनिल पालंडे हा देखील गुणवान खेळाडू आहे. बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा मोरजकर मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय.
गोलंदाजीत बदल करतायत. अनवर गोलंदाजी मार्कवर आलाय. 24 चेंडू आणि 31 धावांचा पाठलाग करताना नवीन फलंदाज आलाय. डावकुरा फलंदाज शुभम. स्वप्नील अजूनही सलामीचा फलंदाज मैदानावरती आहे. नक्कीच खेळीमेळीच्या वातावरणात हा खेळ चाललाय. संध्याकाळचं सत्र आहे. थोड्याच वेळात आपण महान टीम सामना देखील खेळू. 24 चेंडू 31 धावा. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चेंडू मात्र सरळ गोलंदाजाच्या हातात जातोय. चेंडू निर्धाव. शुभमने मात्र आक्रमक पवित्रा घेतल्या. आल्या पावली मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. 23 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 23 चेंडू आणि 31 धावा. नक्कीच शुभम मध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. खूपच चेंडू खाली जातो. यष्टीरक्षण पहा. सुंदर असं यष्टीरक्षण होते वरूकडून. धावसंख्या मात्र आता स्थिरावते. सलग 2 चेंडू निर्धाव टाकतोय. सोहेलने पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्यानंतर अनवर गोलंदाजीसाठी आला. सलग 2 चेंडू निर्धाव टाकतोय. 22 चेंडू 31 धावा. आता मात्र वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असेल. मला वाटतं जर स्वप्नीलला जर स्ट्राईक मिळालं तर नक्कीच तो तर सोन्याची संधीचं सोनं करेल. परंतु 3 चेंडू सलग निर्धाव शुभम कडून होत आहेत. काहीसं कानमंत्र देण्याची आवश्यकता असेल स्वप्नीलला, कारण स्वप्नील मोठे फटकेबाजी करू शकतो. वारंवार शुभम मात्र मोठे फटके मारण्याच्या नादात चेंडू निर्धाव टाकतोय. 21 चेंडू 31 धावा. आता मात्र पुन्हा एकदा वारंवार मोठे फटके मारतोय. अजूनही त्याला कानमंत्र दिलेला काहीसं समजत नसावा, कारण अजूनही स्वप्नील नॉन स्ट्राईक वरती आहे. सलग 4 चेंडू निर्धाव टाकतोय. 20 चेंडू आणि 31 धावा. मोठा फटका. वेट अँड वॉच. हाय हँडसम षटकार डायरेक्ट चंद्रार डीजे. नादामध्ये हिट विकेट झाला आणि हादरा बसला तो सातेरी पावशी संघाला. 19 चेंडू आणि 31 धावा. एकोणीस चेंडू 31 धावा. एकोणीस चेंडू आणि 31 धावा. साई फलंदाजीसाठी आलाय. हा देखील एक हुकमी एक्का आहे सातेरी पावशी संघाचा. याच्याकडून देखील अपेक्षा असतील. शेवटचा चेंडू मला वाटतं मिळन होते की नाही पाहूया. मोठा फटका साईच्या बॅट मधून. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी.
आवश्यकता, मोठा फटका आणि 6 धावा विजयासाठी. 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. नक्कीच रोमांचक स्थितीमध्ये सामना आलाय. ज्या प्रकारे सेमीफायनलचा सामना व्हायला पाहिजे या अगोदरच्या सेमीफायनल मध्ये देखील रणजित तिवे वन मॅन आर्मी उत्कृष्ट फलंदाजी उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावरती यंगस्टर आवळेगाव संघ हा अंतिम फेरीत दाखल झालाय. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असताना सुरेख गोलंदाजी करून आवळेगाव संघाला अंतिम सामन्यामध्ये नेऊन ठेवलं आणि सामनावीर म्हणून ठरलाय तो रणजित तिवे. आता मात्र पाहूया 18 चेंडू आणि 25 धावा. साई आल्या आल्या एक मोठा षटकार मारतोय आणि पॅव्हलियन मधून पूर्णपणे सेट होऊन मैदानावरती एक षटकार ठोकून सांगतोय मी सेट होऊन आलोय. नक्कीच स्वप्नील. 18 चेंडू 25 धावा. वैयक्तिक दुसऱ्या संघातर्फे तिसरं षटक घेऊन आला तो सोहेल. पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील अनवर याने 6 धावा दिल्या. 18 चेंडू 25 धावा. रोमांचक सामना. मोठा फटका स्वप्नीलच्या बॅट मधून चेंडू हवेत आणि अनवर कोणती चूक करत नाहीये. स्वप्नीलची खेळी समाप्त. गडी बाद होतोय 12 या धावसंख्येवर. दुसरा हादरा. डीजे पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय. आता मात्र विजयासाठी 17 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज दीपेश बावकर. दीपेश बावकर हा देखील एक गुणवान खेळाडू आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील सुंदर फटकेबाजी केली होती. 17 चेंडू 25 धावा. चांगला फटका. गॅप म्हणून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. 1 धाव मिळते. 16 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. दरम्यान सेमीफायनलचा सामना सुरू आहे. कुडाळ विरुद्ध सातेरी पावशी. आपली ही एक गाव एक संघ अशी लीग पद्धतीने स्पर्धा आपण राबवलेली होती. अंतिम टप्प्यात आपण आलेलो आहोत. सेमीफायनलचा दुसरा सामना. 16 चेंडू आणि 24 धावा. सोळा चेंडू 24 धावा. नक्कीच साई वेगवान चेंडू टाकतोय. साई मात्र बघत राहिलाय. निर्धाव चेंडू जातोय. यष्टीरक्षक वर कोणतीही चूक करत नाहीये. निर्धाव चेंडू. वेगवान चेंडू टाकण्यात माहीर असलेला हा सोहेल वेगवेगळे व्हेरिएशन चेंडू टाकण्यात मातब्बर असलेला असा हा गोलंदाज. 15 चेंडू 24 धावा. आता मात्र खूप काहीसा भरकटतोय पंच. मात्र पाहूया चेतन मोरोजकर स्वर चेंडूची घोषणा करतायत. अवांतर धावसंख्येने 1 ने वाढवतोय. धावसंख्या झाली ती 14 धावा. आता मात्र विजयासाठी 15 चेंडू आणि 23 धावा. 15 चेंडू आणि 23 धावा. सामना सुरू झाल्यापासून आम्हाला वेळोवेळी मदत करतायत आमचे मित्र अमय मांजरेकर. त्यांचे देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच गौरांग मुंज देखील चांगल्या प्रकारे आम्हाला मदत करतायत. त्यांचे देखील हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि हा मात्र चेंडू निर्धाव जातोय. पंचांकडे दाद मगत होता. पंच मात्र फेटाळून लावतायत. 14 चेंडू आणि 23 धावा. नक्कीच हे षटक खेळून काढायचं असेल नक्कीच साई याला, कारण अजून 2 षटक आहेत.
पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक सेफ झोन मध्ये आणि संधी मात्र होती, पुरेपूर फायदा घेतला होता परंतु झेल सुटतोय आणि साईला मिळतंय जीवनदान. 13 चेंडू 22 धावा, एक मोठा फटका, सामन्याचं चित्र पलटू शकतं. 13 चेंडू आणि 22 धावा. शेवटचा अतिमहत्वाचा चेंडू असेल दीपेश बावकर. 13 चेंडू आणि 22 धावा. चेंडू हवे सेफ झोन मध्ये आहे, क्षेत्ररक्षक आता मात्र नक्की पुन्हा एकदा झेल सोडतोय, एक सलग 2 झेल सोडतोय. आता मात्र काहीसं नाखुश सोहेल स्वतःच्या गोलंदाजीवरती. जर कोणी झेल सोडला तर त्याचं महत्व गोलंदाजालाच कळतं, कारण एवढा प्रयत्न करून गोलंदाजी करणं आणि हातात आलेला झेल सोडणं हे खूप कठीण असतं. 3 षटकं संपतायत, 12 चेंडू आणि 22 धावा. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. परब काहीसा कानमंत्र देता येता आपल्या सहकारी मित्राला. अनिल पालंडे गोलंदाजीसाठी तयार. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे दात मग ते पंच मात्र फेडून लावतोय. 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. रोमांचक स्थितीमध्ये सामना सुरू आहे या मोरजकर मैदानावरती. 11 चेंडू आणि 22 धावा. आता मात्र खूपच चेंडू खाली राहतोय, वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न देखील करतोय. दीपेश अजूनही नॉन स्ट्राईकला आहे. काहीसा 10 चेंडू आणि 22 धावा, 3 मोठे फटके. सतरी पावशी संघ नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये येईल. पुन्हा एकदा स्लोवर पकडता चेंडू. अनिल पालंडे म्हणतात मला का मी कुडावरून या मैदानावरती खेळायला आलो ते सिद्ध करतोय. 9 चेंडू आणि 22 धावा. सुंदर गोलंदाजी अनिल करून सलग 3 चेंडू निर्धाव टाकतोय. साई मात्र वारंवार मोठा फटका. आता मात्र चेंडू हवेत, स्वतः सोहेल शेख कोणती चूक करत नाही, चांगला प्रयत्न होता आणि झेल मात्र सुटतोय. कौतुक आहे आपलं, खूप प्रयत्न केला तुम्ही. 1 धाव मिळते, 3 जीवनदान मिळत आहेत सातेरी पावशीच्या संघाच्या खेळाडूंना आणि धावा झाल्या त्या 16. 21 होय ना, 8 बॉल, 8 चेंडू आणि 21 धावा. दीपेश मध्ये क्षमता आहे नक्कीच. तो या चेंडूवरती चौकार किंवा षटकार मारेल असं मला वाटतंय, कारण त्याचा बॅटिंगचा फ्लो बघून नक्कीच. 8 चेंडू आणि 21 धावा. अनिल पालंडे संपूर्ण अनुभव पणाला लावतोय. 16 धावा झाल्यात. ओ सुंदर चेंडू, क्या बात है, डायरेक्ट त्रिफळाचीत करतो. यॉर्कर प्रकारचा परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हणतात अनिल पालंडे कडून होतोय आणि डीजेचा वाद
राज शेवटचा चेंडू असेल 7 चेंडू आणि 21 धावा. विराजच्या मनात असेल माझा संघ जिंकला पाहिजे, एक उत्कृष्ट झेल टिपला होता. नक्कीच जोपर्यंत साई मैदानावरती आहे विराज, नक्कीच तुमचा संघ जिंकण्याच्या आशेवरती आहे. मुन्ना आलाय नवीन फलंदाज. 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 21 धावा. आणि पंच पाहूया चेतन मोरजकर स्वर चेंडूची घोषणा करतायत. 5 बॉल निर्धाव टाकल्यानंतर शेवटचा चेंडू स्वेट. 7 चेंडू 20 धावा. या चेंडूवरती जर षटकार बसला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत येईल. मोठा फटका. मी म्हटल्याप्रमाणे मुन्नाने केली पन्ना आणि षटकार. हा चेंडू 14 धावा. काहीसा विराज बावकर यांच्या चेहऱ्यावरतील हास्य निर्माण होते, मगापासून ते चिंतेत होते. 6 चेंडू आणि 14 धावा. नक्कीच साई, तू 3 चेंडू निर्धाव केलेस. नक्कीच तुझ्याकडे आता मात्र संधी आहे आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये घेऊन जाण्याची. 6 चेंडू आणि 14 धावा. रोहन कुंभार, नाम तो सुना होगा, कुडा तालुक्यातील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू. 6 चेंडू आणि 14 धावा. पाहूया रोहन कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. मंडळाचे सर्व कार्यकर्ते कृपया चारी बाजूला राहायचंय. बाउंड्री लाईनच्या कृपया विनंती आहे. राहुल बाउंड्री लाईनचा ताबा घ्या प्लीज. 6 चेंडू 14 धावा. रोहन कुंभार, मॅन फ्रॉम कुडाळ. वेगवान चेंडू, चांगला फटका, डायरेक्ट चंद्रार, मॅन फ्रॉम साई, षटकार. चेंडू आणि 8 धावा. साई आणि मगाची 3 चेंडू निर्धाव केले होते. आता मात्र रोहन कुंभारच्या गोलंदाजीवरती मोठा प्रहार. नक्कीच सरफराज याला मात्र आता आठवेल. मी 2 झेल सोडले, त्याचा पुरेपूर फायदा. सोहेलने देखील 1 झेल सोडला, त्याचा मात्र पुरेपूर फायदा साई घेतोय. 5 चेंडू 8 धावा. आता मात्र सुरेख चेंडू, खूपच चेंडू मागे राहतोय. तरी पण एक मोठा फटका. नक्कीच पावशी संघ पूर्णपणे चांगल्या स्थितीमध्ये येईल. 4 चेंडू आणि 8 धावा. आता मात्र खरोखर सुंदर फटका जमले लागत आहे. क्षेत्ररक्षक पाहूया, 1 धाव पूर्ण केलं. दुसरं धाव खराब क्षेत्ररक्षण, अनवरच्या कडून खराब क्षेत्ररक्षण. अनिल पालंडे देखील मोक्याच्या क्षणी जर तुम्ही का अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण केला तर धोका निर्माण होऊ शकतो. ही तर तुमच्या धोक्याची घंटा आहे, लक्षात ठेवा. 3 चेंडू आणि 6 धावा. एक मोठा फटका साई, तू नक्कीच विजयाच्या समी बांधून ठेवलायस. 3 चेंडू आणि 6 धावा. आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू पहा. रोहन कुंभार ज्याने पहिल्या
इकडे लक्ष द्या, 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. जर का सामना टाय झाला तर सुपर ओव्हर करण्यात येईल. कंपल्सरी चेसिंग नाहीये आता. सुपर ओव्हर जर का सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. लक्ष द्यायचं आहे. 2 चेंडू आणि 5 धावा. फलंदाज यश नक्कीच पाहूया यश मिळवतोय की नाही आपल्या संघासाठी. 2 चेंडू आणि 6 धावा. नक्कीच मला वाटतं स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न असेल मुन्नासाठी. दोन चेंडू 6 धावा. रोहन कुंभार मोठा फटकाच्या मारण्याच्या नादामध्ये जर का 1 रन काढून दिला असता आणि झेल सुटलाय. कॅच विन मॅच विन म्हटलं जातं आणि ह्याचा मात्र मी मगाशी सांगितलंय धोक्याची घंटा काय असते. 1 चेंडू आणि 5 धावा. मुन्ना नक्कीच मुन्नाच्या देह बोलीवरून वाटतंय मुन्ना नक्कीच षटकार मारेल. रोहन कुंभारसाठी पारितोषिक आलेलं आहे. जर का रोहनने मॅच जिंकून दिली तर त्याचा फॅन बेस आहे राज कोचरेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जर रोहनने मॅच जिंकून दिली तर राज कोचरेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. 1 चेंडू 5 धावा. मुन्ना टू रोहन, रोहन टू मुन्ना, मुन्ना टू रोहन. पाहूया कोण भारी पडतंय. रोहन भारी पडतोय की मुन्ना भारी पडतोय. 1 चेंडू 5 धावा आणि हा सामना विजयी होतोय.